आपलं नाव काय आहे? अच्छा, तर तुम्ही जुन्नरला काय कामासाठी आलते? तर डायरेक्ट तुमच्यावर हल्ला झाला, कसा झाला? निघताना फॉरेस्टातून निघताना बघितलं, तो शांत झाला. मी बसलं झाले, म्हटलं तो जाईन निघून त्याच्या पद्धतीने. तर त्याने ते सफेद पट्टा असतो ना, मिडल पट्टा, त्याच्यावरून डायरेक्ट माझ्या अंगावर झडपली. तर जेव्हा झडप घेतली आसपास गाड्या होते का? हा रस्त्याने गाड्याचा लगेच गाड्या थांबल्या म्हणून तो लगेच तिकडे पळून गेला. मी जागेवर पडली, मला लोकांनी उचललं. जेव्हा लोकांनी तुम्हाला उचललं तेव्हा बिबट्या होता का तिथं? नाही, त्यांनी नाही बिबट्याला पाहिलं, कारण 4 व्हीलर होत्या पुढं आणि पुढून एक आले आणि मागून एक आले. त्यांनी बिबट्याला नाही पाहिलं. पण ज्या टायमाला खूप लोक जमा झाली ना, तो पुन्हा फॉरेस्ट मधून चढून वरती रस्त्यावर आला होता. त्यावेळेस लोकांनी पाहिलं, एक 5 मिनिटांनंतर. तुमची मागणी काय आता? पुढं असं नाही झालं पाहिजे, तर याच्याबद्दल काय केलं पाहिजे? उकडून सगळे जेल बंद केलं पाहिजे. आमचे छोटे छोटे पोरं क्लासला जुन्नरला येतात. ते माझा एकच मुलगा आहे, रोज 7:30 वाजता जुन्नरवरून क्लासवरून सुटतो. मीच त्याला आणायला घ्यायला जात असते. त्याचं 4:30 ते 7 क्लास आहे. तो 7:30लाच बाहेर येतो. तिथून पुढे घरी यायला मला 7:45 होतात. 7:45 होतात, कधी 8 पण होतात. आपण गेलो तर काही ना काही घेतोच ना. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. तिथं फक्त बिबट्याची समस्या आहे का अजून? सगळंच आहे, बिबट्या आहे, तरस आहे, कोल्ही आहे, सगळंच आहे. कोल्ही पण खूप आहे. ते पण अशा माणसाकडे बघत उभे राहतात.